नीट यूजी 2026चे ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेले आहेत. आता प्रतीक्षा आहे एक्झामची. तर एक्झाम सेंटरवर विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागणार आहेत, अशा 6 डॉक्युमेंटची आपण माहिती घेणार आहोत, जे एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागणार आहेत. हा व्हिडिओ आपण अगोदर यासाठी बनवतो आहोत की विद्यार्थ्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये हे संपूर्ण डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. ऐनवेळी कुठलीही गडबड होऊ नये. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला उशीर झालेला होता. तसा उशीर एक्झामच्या दिवशी होऊ नये यासाठी कोणकोणते महत्त्वाचे 6 डॉक्युमेंट आहेत जे विद्यार्थ्यांनी आतापासून तयार ठेवायचे आहेत, किंबहुना एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाव्या लागतात, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांना पुरवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे इसेन्शियल डॉक्युमेंट फॉर एक्झामिनेशन सेंटर. एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणकोणते कागदपत्र किंवा कोणते असे डॉक्युमेंट आहेत जे विद्यार्थ्यांना सोबत ठेवायचे आहेत. NTAने जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेलं आहे 2026, त्याच्या आधारे आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत जे आतापासून विद्यार्थ्यांनी त्याचं प्रिपरेशन केलं तर ऐनवेळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. ॲडमिट कार्ड सुद्धा आपण बघणार आहोत. डेमो ॲडमिट कार्ड 2025चं, त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. पहिला आहे विद्यार्थ्यांना एक्झामच्या दिवशी सोबत ॲडमिट कार्ड अलॉंग विथ पासपोर्ट साईज फोटोग्राफ अफिक्स्ड ऑन इट. म्हणजेच जेव्हा ॲडमिट कार्ड येतील तुमचे, किंवा ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, ते ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांना कंपल्सरी सोबत ठेवावं लागतं. आणि त्या ॲडमिट कार्डवर विद्यार्थ्यांना एक पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करायचा असतो किंवा चिपकवायचा असतो. म्हणजे नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जो फोटो आपण अपलोड केलेला आहे पासपोर्ट साईज, अगदी तोच फोटो विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्डवर त्या ठिकाणी पेस्ट करावा लागतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे तो जो फोटो नसेल तर अगदी तशाच प्रकारचा दुसरा फोटो विद्यार्थ्यांनी काढून ठेवायचा आहे. म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला ॲडमिट कार्डवर पेस्ट करण्यासाठी लागणार आहे. दुसरा आहे 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ इज टू बी अफिक्स्ड ऑन अटेंडन्स सीट. म्हणजेच एक्झामच्या दिवशी तुमची जी काही अटेंडन्स त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यावर सुद्धा पेस्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजेच एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्डवर एक पासपोर्ट साईज फोटो आणि दुसरा आहे अटेंडन्स सीटसाठी सुद्धा एक पासपोर्ट साईज फोटो. म्हणजे 2 पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता पुढे विद्यार्थ्यांना पडणार आहे. तिसरा आहे व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ. म्हणजेच नीटचा फॉर्म भरत असताना तुम्ही जे काही आयडेंटिटी प्रूफमध्ये जे डॉक्युमेंट वापरलेलं आहे, म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार वापरून आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आधार कार्ड तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे ओरिजिनल. त्याच्यानंतर काही विद्यार्थी आहेत ज्यांचे आधार नसल्यामुळं किंवा आधार मॅच होत नसल्यामुळं पासपोर्टनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर पासपोर्ट ओरिजिनल तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवावं लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड वापरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांना पॅन कार्ड सोबत ठेवावं लागणार आहे. म्हणजेच व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ आपल्याला एक्झामच्या दिवशी ओरिजिनल त्या ठिकाणी घेऊन जावं लागणार आहे ॲडमिट कार्ड सोबत. त्याच्यानंतर 1 पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ 4 इंच बाय 6 इंचचा जो काही पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ असतो, पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ हा पासपोर्ट साईज फोटोग्राफपेक्षा थोडासा मोठा असतो. हा आपल्याला ॲडमिट कार्डवर पुन्हा एकदा पेस्ट करायचा आहे. ॲडमिट कार्ड 3 पेजेसचं असतं जनरली. पहिल्या पेजवर तुम्हाला त्याची संपूर्ण डिटेल, दुसरा पेज जे आहे ते पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफचं आणि तिसरं पेज जे आहे ते सूचनांचं आहे. पुढे आपण ॲडमिट कार्ड सुद्धा पाहणार आहोत कुठे कुठे काय पेस्ट करायचं आहे विद्यार्थ्यांना. म्हणजेच 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ पुढे आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ. पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ हा थोडासा मोठा असतो. त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी PWD अपंग किंवा दिव्यांग कोट्यातून फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयाचं PWD सर्टिफिकेट UDID कार्ड याचं प्रिपरेशन करून ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर आणखी 2 ॲडिशनल डॉक्युमेंट्स ते आपण पाहणार आहोत. एक आहे PWD विद्यार्थी असेल आणि त्यांनी एक्झामसाठी स्क्राईबची मागणी केली आहे. स्क्राईब म्हणजे असा एखादा व्यक्ती जो विद्यार्थ्याला
PWD विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बबल करायला अडचण येत असेल आन्सर शीटवर, तर त्या विद्यार्थ्यांनी स्क्राईबची मागणी केलेली असू शकते की त्याच्या वतीने दुसरा एखादा व्यक्ती त्याचा तो आन्सर शीट त्या ठिकाणी सोडवण्यासाठी त्यांनी जर मागणी केलेला असेल तर स्क्राईब लेटर अशा प्रकारचं अंडरटेकिंग आहे, लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राईब. तर हे अंडरटेकिंग सुद्धा PWD विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरच्या दिवशी सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲनेक्शर 6 काही विद्यार्थी जे आहेत त्यांचा फोटो जो आहे लाईव्ह फोटोग्राफ तो मॅच झालेला नाही आधारच्या फोटोसोबत, तर अशा विद्यार्थ्यांना NTA ॲनेक्शर 6 पुन्हा अपलोड करायला सूचना केलेल्या होत्या. याविषयी डिटेल व्हिडिओ आपण अगोदरच बनवलेला होता की कोणत्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे आहे ॲनेक्शर 6 त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं होतं. विद्यार्थ्यांनी ॲनेक्शर 6 त्या ठिकाणी प्रिपेअर पण करून ठेवलेलं होतं. म्हणजेच इथे एखादा फोटो पेस्ट करून आपल्या स्कूलचे जे काही प्रिन्सिपल आहेत त्यांची साईन आणि स्टॅम्प याच्यावर घ्यायचा होता आणि हे अपलोड करायचं होतं. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲनेक्शर 6ची जी आवश्यकता पडलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी ॲनेक्शर 6 सुद्धा आपल्याला एक्झामच्या दिवशी सोबत ठेवायचं आहे. हॉलमध्ये याची डिमांड करतील किंवा याची मागणी करतीलच असं नाही, परंतु आपल्यासोबत कोणीतरी एक्झामला येत असेल तर त्यांच्याकडे हा ॲनेक्शर 6 जे आहे ओरिजिनल ते सुद्धा आपल्याला सोबत ठेवायचं आहे. हे एवढे जे डॉक्युमेंट्स आहेत हे नीट UG 2026च्या एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आवश्यक असू शकतात. आता ॲडमिट कार्ड नेमकं कशा प्रकारे असतं आणि तिथे काय काय गोष्टी कशा प्रकारे पेस्ट करायला NTA सांगू शकतो, तर हे नीट 2025 ॲडमिट कार्ड आहे. यावर्षी थोडेफार चेंजेस झाले तर होऊ शकतात, झाल्यानंतर आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. आता ॲडमिट कार्ड अशा प्रकारे येतं. काही माहिती जी ऑलरेडी त्या ठिकाणी फिल होऊन येत असते, म्हणजे तुम्हाला एक रोल नंबर दिला जातो, तुमचा ॲप्लिकेशन नंबर ऑलरेडी प्रिंट होऊन येतो, कॅन्डिडेट नेम, जेंडर, कॅटेगरी, पर्सन विथ डिसॅबिलिटी स्टेटस, फादर मदर नेम, डेट ऑफ बर्थ, स्टेट ऑफ इलिजिबिलिटी, स्क्राईब म्हणजे PWD विद्यार्थ्यांनी स्क्राईब मागितला असेल तर यस. तर हे सगळं जे काही फॉर्ममध्ये भरलेले काही महत्त्वाचे डिटेल जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते ऑलरेडी प्रिंट होऊन येतात. इथे तुमचा जो काही फोटोग्राफ आहे तो ऑलरेडी एक प्रिंट होऊन येतो. कदाचित यावर्षी तुम्ही अपलोड केलेला पासपोर्ट फोटोऐवजी तुमचा लाईव्ह फोटो या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथे एक तर तुम्ही अपलोड केलेला पासपोर्ट फोटोग्राफ येईल किंवा तुमचा लाईव्ह फोटोग्राफ या ठिकाणी देतील. त्याच्यानंतर इथे QR कोड असतो, इथे रोल नंबरचा बारकोड असतो आणि इथे तुमची साईन जी आहे फॉर्म भरत असताना जी अपलोड केलेली आहे सिग्नेचर ती ऑलरेडी प्रिंट होऊन येत असते. मग आपल्याला पेस्ट करण्यासाठी कुठे चान्स दिलेला आहे किंवा कुठे विद्यार्थ्यांना पासपोर्ट फोटो पेस्ट करावा लागतो, पहिल्या पेजवर सेल्फ डिक्लेरेशन एक अशा प्रकारचा कॉलम त्या ठिकाणी येतो. तर या ठिकाणी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. इथं सेल्फ डिक्लेरेशनमध्ये म्हणजे तुमचं नाव येईल आणि तुम्ही जो काय ॲड्रेस भरलाय तो ॲड्रेस या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी कॅन्डिडेट फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म टू बी अफिक्स्ड बिफोर रिचिंग द सेंटर. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जशा प्रकारचा पासपोर्ट फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे अगदी तसाच फोटो तुम्हाला या ठिकाणी घरून याच्यावर चिटकवून त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला घरी करायची आहे. त्याच्यानंतर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन. फॉर्म भरत असताना आपल्याला 10 बोटाचे ठसे मागितलेले होते, परंतु ॲडमिट कार्डवर तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी पेस्ट करावा लागेल आणि या ठिकाणी साईनचा जो भाग आहे तो तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर साईन त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे पहिल्या पेजवर तुम्हाला ह्या दोन गोष्टी घरून करून जायच्या आहेत. फोटो पेस्ट करायचा आहे, एक लेफ्ट हँड थंब, आणि बाकी जो पोस्टकार्ड साईज फोटो आहे त्यासाठी एक सेपरेट पेज खाली दिलेला असतं ॲडमिट कार्ड. तर हे तुम्ही स्पेस पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला मोठा जो काही पोस्टकार्ड साईज फोटो आहे तो पेस्ट करायचा आहे 4x6चा. तर इथे तुम्हाला पोस्टकार्ड साईज फोटोची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर खाली त्यांचे काही डिटेल दिलेले असतात आणि इथे एक विद्यार्थ्यांची साईन असते, ती सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटरवर जाऊन करायची आहे हॉलमध्ये. म्हणजे साईनचा जो पार्ट आहे तो हॉलमध्ये करायचा आहे. एक पासपोर्ट साईज फोटो आणि एक पोस्टकार्ड साईज फोटो आणि डाव्या हाताचा अंगठा हे आपल्याला घरून ॲडमिट कार्डवर तयारी करून त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे काही जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण विद्यार्थ्यांसोबत आता डिस्कस केलेले आहे, जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत याची लिस्ट NTAच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी पाहून तुम्ही त्या दृष्टीने प्रिपरेशन त्या ठिकाणी करू शकता. असेच जे काही अपडेट आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे आपलं, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये देणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या काउन्सिलिंग प्रोसेसविषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.